भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरील दृष्टहेतूने लावलेले होर्डिंग आणि स्टेडियम शेजारी राहणाऱ्या बहुसंख्य अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यासोबत झालेला करार रद्द करण्याची मागणी स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना लेखी अर्जाद्वारे केली आहे। या नावाचा होल्डिंग्स आणून बसवला आहे, तो होल्डिंग्स तत्काळ काढण्यात यावा। त्या लोकसंख्येला या विद्युत वाहिन्यांमधून विद्युत पुरवठा केला जात होता। या विद्युत वाहिन्या देखील सदर ठेकेदाराने जाणून बुजून तोडल्या आहेत, ज्यामुळे या ठिकाणचा जो अनुसूचित जातीचा समाज आहे 28 तारखेपासून 1 तारखेपर्यंत हा पूर्ण समाज हा 24 तासापेक्षा अधिक काळ अंधारात ठेवण्याचं पाप या ठेकेदाराने जाणून बुजून केलेलं आहे। म्हणून या ठेकेदाराकडून जो सदरचा ठेका बारामती नगर परिषदेकडून दिला गेला आहे, तो ठेका तत्काळ काढण्यात यावा। त्या आंबेडकर स्टेडियमच्या शेजारी दलित वस्ती मधील वीज पुरवठा जाणून बुजून खंडित केलेला आहे। वीज पुरवठ्याचं काम करताना त्यांनी बारामती नगर परिषदची विद्युत विभागाची बांधकाम विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे काम चालू केल्यामुळे संबंधित दलित वस्तीमध्ये किमान 24 तास लाईट खंडित झाल्यामुळे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्य अधिकाऱ्याकडे आम्ही अर्ज देण्यासाठी आलो होतो। नुकतेच स्टेडियमची देखभाल दुरुस्ती आणि क्रिकेट अकादमी चालवण्यासाठी दोहा सातो उर्फ कारभार यांना चॅरिटेबल फाउंडेशनला ठेका देण्यात आला आहे। मात्र या ठेकेदाराने नगर परिषदेची पूर्वपरवानगी न घेता स्टेडियमच्या दर्शनी भागात कारभारी जिमखाना नावाचे मोठे होर्डिंग लावले आहे। हे होर्डिंग महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कमी लेखण्याच्या जातीवादी हेतूने लावण्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। हे होर्डिंग तातडीने काढून टाकावेत आणि दोहा सातो उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या चालक मालकावर सार्वजनिक मालमत्तेचा विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। स्टेडियममध्ये त्यांच्या आज्या पंजाचं नाव लावत असतील तर याला कायदेशीर उत्तर आम्ही वकील या नात्याने त्यांना नक्कीच देऊ। आणि जर तत्काळ जर कारवाई जर केली नाही तर आमचं म्हणणं मुंबईमध्ये जाऊन धर्मपाल दादा मेश्राम साहेब आयोगाचे उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचे त्यांच्यापाशी तक्रार करणार आहोत। तत्काळ याच्यावर कारवाई होईल, कारण बारामतीमध्ये ज्या कारवाई झाल्यात त्या तत्काळ झालेल्या आहेत आता कालच। आणि जर हा बॅनर जर उतरवला नाही तर होणाऱ्या परिणामाला कोण जबाबदार असेल? स्टेडियमच्या कामामुळे स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या बहुसंख्य अनुसूचित जातीच्या नागरिकांचा 24 तासापेक्षा वीज पुरवठा खंडित झाला होता। करारातील नियम अटी उल्लंघन करणाऱ्या तसेच कायदा न मानणाऱ्या दोहा सातो कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यासोबत झालेला करार रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी निवेदन मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे। सदरचे निवेदन देतेसमयी RPIचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजित कांबळे, भाजपाचे ॲडव्होकेट अक्षय गायकवाड, अमर भंडारे, गणेश जाधव, मोहन शिंदे, सुमित सोनवणे, इंद्रजित साळवे, सूरज मोरे, सचिन शिंदे, निलेश शेंडगे, विनोद काळे, किरण नागे इत्यादी स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे निवेदन सादर केले।